नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबऱ्यातून जायंट किलर ठरलेल्या MIMच्या सहर शेख हे नाव राजकारणात काही नवीन नाही। कधी आपल्या आक्रमक भाषणांमुळे तर कधी कैसे हराया सारख्या बोचणाऱ्या डायलॉगमुळे या नेहमीच चर्चेत राहिल्या। याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या होत्या। पण आता सहर शेख यांच्या समोर केवळ शाब्दिक युद्ध नाहीये, तर कायदेशीर लढाई उभी ठाकली आहे। एका जुन्या वादातून सावरत असतानाच आता बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने त्यांच्या नगरसेवक पदावरच टांगती तलवार आली आहे। सहर शेख यांनी निवडणूक लढवण्यासाठी जो जातीचा दाखला वापरला तो बनावट असल्याचा आरोप करत सिद्दीकी अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेतली आहे। उत्तर प्रदेशातून स्थलांतरित होऊनही महाराष्ट्राचं कागदपत्र चुकीच्या पद्धतीने मिळवल्याचा हा प्राथमिक दावा आहे। या प्रकरणातील सर्वात मोठा तांत्रिक पेच म्हणजे अर्जाचा नमुना। सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथले आहेत। परराज्यातून आलेल्या व्यक्तीला जातीच्या दाखल्यासाठी नमुना 10 भरणं बंधनकारक असतं। युनुस शेख यांनी आपण स्थलांतरित असल्याची माहिती लपवून महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी असलेला नमुना 8 वापरला आणि प्रशासनाची दिशाभूल करून दाखला मिळवला। तक्रारदाराने उपस्थित केलेला दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सहर शेख यांचं कुटुंब ठाण्यात राहत असताना त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र का काढलं? ठाण्यात राहून मुंबईचा दाखला काढण्यामागे शासकीय यंत्रणांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होता का, याची आता चौकशी सुरू आहे। सुनावणीत काय झालं तर पहिली सुनावणी झाली त्यामध्ये सहर शेख यांचे वडील आजारपणामुळे उपस्थित राहिले नाहीत। दुसऱ्या सुनावणीत ठाणे तहसीलदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि जात प्रमाणपत्रात गंभीर त्रुटी असल्याचं स्पष्ट केलंय। सहर शेख यांनी ज्या प्रवर्गातून निवडणूक जिंकली तो प्रभाग आरक्षित होता। जर त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं तर कायद्यानुसार त्यांचं नगरसेवक पद तात्काळ रद्द होऊ शकतं। बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। थोडक्यात सांगायचं तर आपल्या भाषणांनी विरोधकांना गारद करणाऱ्या सहर शेख आता स्वतः प्रशासकीय कचाट्यात अडकल्यात। कैसा हराया म्हणत ज्या सत्तेच्या खुर्चीवर त्या बसल्या ती खुर्ची आता बोगस प्रमाणपत्राच्या आरोपाखाली डळमळीत होताना दिसतीये। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।